सावनेर तालुक्यातील वेकोलीच्या खाणीसाठी जमीन अधिग्रहित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी सावनेरचे आमदार डॉक्टर आशिष बाबू देशमुख यांनी केंद्रीय कोळसा मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे। यावेळी चर्चा करून समाधानकारक तोडगा काढण्याचं आश्वासन कोळसा मंत्र्यांनी दिलं। सावनेर परिसरातील कोठोडी, येरणगाव, पंधराखेडी, पटकाखेडी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी वेकोलीनं ओपन कास्ट खाण करून सुरू करण्यासाठी 2021 मध्ये अधिग्रहित केल्या। त्यांचं पुनर्वसन करणं गरजेचं असताना अद्यापही त्यासाठी जागा निश्चित झाली नाहीये। पीडित शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीपासून वंचित ठेवण्यात आलंय। गावांचे लवकर पुनर्वसन करण्यात यावे। चुकीच्या पद्धतीनं झालेली मोजणी पुन्हा करावी। घर मालकाला योग्य मोबदला मिळावा। शेतकऱ्याला न्यायालयानं दिलेल्या धोरणानुसार 3 महिन्यांच्या आत नोकरी द्यावी। पुनर्वसन होईस्तोवर पिण्यासाठी शुद्ध पाणी द्यावे। कोटोडी येथील 30 हेक्टर बाधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा। 1/7/12 एक नोकरी द्यावी। यात सर्व शेतकरी, महिला, पुरुष, नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते। या महत्त्वाच्या मागण्या आंदोलनकर्त्यांच्या वतीनं आमदार देशमुख यांनी मांडल्या। जी किशन रेड्डी यांनी याबाबतीत जातीनं लक्ष घालून तोडगा काढू असं आश्वासन दिलंय। यावेळी आमदार आशिष देशमुख, मनोहर कुंभारे, रामराव मोवाडे, मंदार मंगडे, महेश चकोले, इतर पदाधिकारी तसेच वेकोलीचे अधिकारी उपस्थित होते। सावनेर तालुक्यातील कोठोडी या गावात गेल्या काही दिवसापासून मोठं आंदोलन चालू आहे आणि ते आंदोलन म्हणजे कोळसा खदान। काय झालं आपण त्यांची मुलाखत पाहूया। काका, काय ना तुमचं? माझं मधुकर भोंगाडे। बोला तुम्ही जे हे आंदोलन उपोषण चालू आहे, हे काय विषय चालू आहे? हे आमचा एक 7/12 अलग अलग केला आहे गव्हर्नमेंटनं, यानं एकत्र केला आहे आणि नोकरी एक म्हणते। आम्हाला 1/7/12 एक नोकरी पाहिजे, तुमची मागणी आहे? हो। याचं पत्र व्यवहार वगैरे दिला, सगळं केला आहे का? हो, सर्वाला दिला आहे। काय ना तुमचं? माझं रेखा मुलकर। काय समस्या सांगा तुम्ही? आमची शेती 2014 मध्ये 2019 मध्ये घेतली। अजूनही आम्हाला ड्युटी 3 ड्युट्यामधून एकही ड्युटी दिली नाही। मर्चमध्ये 3 ड्युट्या मर्चमध्ये केल्या। 1/7/12 एक नोकरी पाहिजे। अजूनही हे लोक आम्हाला मागच्या आंदोलनामध्ये सांगितलं होतं की तुमचं आश्वासन पुरं होऊन जाईल बा, पण आम्ही ना आतापर्यंत वाट बघितली, पण यानं अजूनही आम्हाला काहीच कळविलं नाही। काय नाव आपलं? माझं नाव मनोज योगेश्वर खेडेकर आहे, मुक्काम कोठोडी, तहसील सावनेर आणि जिल्हा नागपूर। मी या कोठोडे गावामध्ये रहिवासी आहे आणि माझी शेती WCLने अधिग्रहण केली आहे। 2021 मध्ये शेती अधिग्रहण केली। त्यानंतर 2021 नंतर त्यांनी 229 नोकऱ्या देऊन दिल्या आणि उर्वरित ज्या 114 नोकऱ्या होत्या त्या खूप दिवसापासून प्रलंबित ठेवल्या आहे आणि त्यासाठी न्याय मागण्यासाठी आम्ही बरेचशा WCLच्या मीटिंग पण केल्या आहे, परंतु आमदार, खासदार या सर्वांसोबत मीटिंग केल्या, पण ते पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत नाही आहे आणि पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नसल्यामुळे आम्ही त्रस्त होऊन आज आम्ही इथे आंदोलनाला बसलो आहे। आंदोलनाचा 6वा दिवस चालू आहे, तरीसुद्धा त्यांच्याकडून काही हालचाल नाही। माझी तुमच्या चॅनलच्या वतीने एक मागणी आहे की आम्हाला WCLने लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आणि इथे बसलेले जे शेतकरी वर्ग आहे, जर इथेच असाच बसून राहिला तर उद्या चालून आमच्यावर उपासमारीची पाळी येईल। ते वेळ तुम्ही येऊ देऊ नका असं माझं WCLला सांगणं आहे। 1-1.5 वर्षा पहिले असंच, अंदाजे 1.5 वर्षापूर्वी असंच या बाजूलाच आंदोलन चालू होतं, तर त्यांचं सगळ्यांचं काम झालं, बाकी लोकांचं काय कारण आहे? काय 23 मार्चला ते आंदोलन झालं होतं 2023 मध्ये। ते आंदोलन 10 दिवस चाललं होतं। त्यामध्ये आंदोलन चालू असताना त्यांनी 131 लोकांची नोकरीची अप्रुव्हल काढली। इंग्रजाप्रमाणे ते शासन करत आहे, डिवाइड अँड रूलवालं काम चालू आहे त्यांचं। 131 लोकांची लिस्ट काढून घेतली आणि गावातमध्ये फूट पाडली। ते आंदोलन खारिज झालं। त्या आंदोलनामध्ये पण याच मागण्या होत्या की राजस्व विभागाने जे 7/12 आणि 8 वेगवेगळे करून दिले आहे, त्यानुसार आम्ही नोकरीची माग करत आहे। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।